नमस्कार मंडळी, नमस्कार, शुभ सकाळ. तर आज आषाढी एकादशी आहे. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय. तर मंडळी, माझ्या मालगुण गावापासून जवळच 4 किलोमीटरवरती वरवडे गाव आहे आणि या वरवडे गावामध्ये जे खारवीवाडा आहे त्या ठिकाणी विठ्ठलाचं सुंदर असं मंदिर आहे आणि तिथे आषाढी एकादशीचा सुंदर असा उत्सव, कोणताही उत्सव असू दे, त्या खारवीवाड्यामध्ये जबरदस्त असे कार्यक्रम सादर केले जातात. तर मंडळी, आषाढी एकादशी आहे आणि आत्ता वाजलेत 4:30 वाजलेत पहाटेचे आणि मी निघालोय वरवड्यात, कारण 5 वाजता असणार आहे काकड आरती. तर मित्रांनो, घरून आलोय आणि थांबलोय तिवरीला, कारण तिवरीमध्ये थोडासा कायापालट झालेला आहे. तिवरी बंदराला एक वेगळं रूप दिलेलं आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग हा आषाढी एकादशीचा असणार आहे. वरवडे गावातील जे खारवी बांधव आहे त्यांच्या वतीने आषाढी एकादशीचा उत्सव विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट आणि महिला मंडळ यांच्या वतीनं सुंदर असा उत्सव केला जातो आषाढी एकादशीचा, आणि त्यानिमित्ताने आपल्याला देखील त्यांनी आमंत्रित केलं आहे. तर मंडळी, असा ब्लॉग असणार आहे. तुम्हाला सर्व आषाढी एकादशीचा उत्सव तिकडचा बघायला भेटेल. तर जाता जाता तुम्हाला तिवरी बंदरला काय कायापालट झाला आहे ते देखील दाखवतो. आणि इकडे सुंदर असा समुद्र आहे आणि समुद्राचा आवाज देखील सुंदर येतोय. गार वारा सुटलेला आहे आणि सुंदर जबरदस्त इथे एक वेगळाच व्ह्यू, म्हणजे मुंबईला गेल्यावर तुम्हाला मरीन ड्राईव्ह जसं बघायला भेटतं ना, तसं हा तिवरी बंदरचा कायापालट इकडे झालेला आहे, दाखवतो तुम्हाला. मंडळी बघू शकता, तिकडून जी सुरुवात झाली लाईट लागायला ती अगदी इकडे पुढपर्यंत अगदी तिथपर्यंत, त्या जो तिवरी बंदरकडे आतमध्ये रस्ता जातोय तिकडला, जो मालगुण करून वरवड्याकडे रस्ता येतो तिकडे संपूर्ण लाईटिंग लागलेलं आहे. आणि इकडे देखील हे बघा फ्लेवर ब्लॉग वगैरे बसवले आहेत. हे बघा, इकडे एक वेगळ्या पद्धतीची व्ह्यू गॅलरी येणाऱ्या पर्यटकांना, इथल्या ग्रामस्थांना इथे तयार केलेली आहे. आणि खरोखर याचा आनंद घ्यायचा असेल तर तिवरी बंदरला तुम्हाला यायलाच लागेल. संध्याकाळी म्हणा किंवा रात्री असं फिरायला, बाकी काही करायला नाही तर तुम्ही ना इकडे येऊन मस्तच झालं आहे बसायला वगैरे. तर नाही मित्रांनो, तर येणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा इथल्या लोकांचं, स्थानिक लोकांसाठी एक वेगळा आनंद घेता यावा, इथे समुद्र पाहता यावा, या दृष्टिकोनातून इथल्या सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, त्यांनी इथे पद्धतीने एक लोकांसाठी हा विकास केलेला आहे. खरोखर एक चांगलं वाटतं आहे की आपल्या वरवडे गावाला एक अभिमानाची गोष्ट असेल की इकडे एक चांगल्या पद्धतीचं विकास म्हणावं लागेल की लाईट व्यवस्था दिली, खरोखर चांगलंच. आणि इकडे समुद्र आहे, आवाज येत नाही, आवाज फक्त येईल, दिसणार काय नाही. तर मंडळी, चला, आपल्याला उशीर होतो आहे, आपल्याला काकड आरतीचा आनंद घ्यायचा आहे. तर चला मंडळी, निघूया. आणि इकडे बत्ती देखील वरती पेटताना तुम्हाला दिसेल. वरती इकडे बत्ती आहे डोंगरावरती. चला मंडळी, जाऊया आता आणि वरवडे गावच्या राजाचं दर्शन घेऊया. चला. अशा पद्धतीने इकडे लाईट वगैरे लावलेले, भारी वाटतं, एकदम खतरनाक आणि कडक. तर जाता जाता विठ्ठलाला एक नामस्मरण करूया, सुंदर असे शब्द देखील ऐकूया. वरवडे गावाला जायचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, वरवडे गावाला जायचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं, पंढरीच्या पांडुरंगाला, पंढरीच्या पांडुरंगाला डोळे भरून पायाचं, वरवडे गावाला जायचं, वरवडे गावाला जायचं. तर चला मंडळी, अशा पद्धतीने आपण वरवड्याला निघालोय विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि काकड आरतीचा आनंद घेण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. चला. तर मंडळी, आपण पोहोचले वरवड्याच्या खारवीवाड्यात आणि इकडे तुम्ही पाहताय सुंदर असा गेट. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर चला जाऊया आता आपण मंदिरात. आणि येता येता आपल्याला आमच्या मालगुण गावचे कंबटे बंधू भेटलेले आहेत, ते देखील इकडे आलेले आहेत आरतीचा आनंद घ्यायला. आणि इकडे बघताय राधाकृष्ण मंदिर आहे आणि आपल्याला इकडून जायचं आहे. सुंदर अशा पताका देखील इकडे लावलेल्या आहेत. चला.
मंडळी, आपण वरवडे गावातल्या खारीवाड्यात गेलो होतो विठ्ठला मंदिरात. त्या ठिकाणी पहाटेची काकड आरती असते आणि त्या काकड आरतीचा आनंद घ्यायला आपल्याला भेटला. आणि 5 वाजता ही काकड आरती बरोबर सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, खरोखर अतिशय सुंदर असा सोहळा, दैदिप्यमान असा सोहळा म्हणावा लागेल. कारण भक्तीचा सागर काय असतो ना, हा तिथं गेल्यानंतर मला अनुभव भेटला. बघता बघता जे काय मंदिर भरून गेले नाही भाविकांनी, एक नंबर जबरदस्त. मित्रांनो, ही खरी पांडुरंगाची भक्ती आहे. आणि त्याच पांडुरंगासाठी वरवड्याचे खारवी बांधव असतील, भगिनी असतील, त्यानंतर आजूबाजूच्या गावातून आलेले ग्रामस्थ या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आले होते. आणि खरोखर काकड आरतीचा आनंद मला पहिल्यांदाच घ्यायला भेटला. तर असा आषाढी एकादशीच्या उत्सवाला वरवडे गावात सुरुवात झालेली आहे. सकाळ पहाटेपासूनच सुरू झालेली आहे, तो अगदी रात्रीपर्यंत असणार आहे. तर मंडळी, काकड आरती झाली, त्यानंतर दर्शन घेतलं आहे आणि आता आलो आहे तिवरी बंदरला. आता मी निघालो आहे घरी. त्यानंतर पुन्हा आपण दुपारी येणार आहे, कारण दुपारी असणार आहे दिंडी सोहळा. तर मधल्या वेळामध्ये असणार आहे स्थानिकांची भजनाचा आनंद घेणार आहेत भाविक भक्त. त्यानंतर दुपारी आपण येणार दिंडी बघायला. आणि रात्री मित्रांनो, मनोरंजनासाठी भजनाचा डबल बारीचा सामना देखील आयोजित केलेला आहे. तर असा सगळा आषाढी एकादशीचा उत्सव विठ्ठल रखुमाई ट्रस्ट वरवडे खारवीवाडा यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जाता जाता तुम्हाला सकाळचे 6 वाजलेले आहेत, आमच्या तिवरी बंदरचा एक सुंदर असा व्ह्यू दाखवतो आणि घरी जातो आणि मग दुपारी येऊया. चला. तर नमस्कार मंडळी, नमस्कार. आता आपण चालू आहे वरवड्यात, कारण सकाळी पण गेलो होतो काकड आरतीला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मित्रांनो, भक्तीचा सागर काय असतो हे मला अनुभवायला भेटलं. आणि आता पुन्हा चाललो आहे मी संध्याकाळचा, कारण आता दिंडी सोहळा असेल, म्हणजे दिंडी सोहळा पाहायला भेटणार आपल्याला. तर आता तुम्हाला तिकडे विठ्ठल नामाचा गजर आणि जल्लोष काय असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पुढे ब्लॉग बघा तुम्ही. आणि तिवरीला आता वातावरण काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तर बघा मंडळी, आत्ताच मगाशी पावसाची एक सर लागून गेले आणि आत्ता ऊन पडलेला आहे. आणि सुंदर असा हा आपला तिवरी बंदरचा नजारा तुम्ही बघू शकता. चला मंडळी, आपण जाऊया आता पुन्हा वरवड्यात दिंडी सोहळा बघायला. विठ्ठल नामाचा गजर जल्लोष काय असतो हे पाहूया.
तर मंडळी नमस्कार, दिंडीला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पारंपरिक लेझिम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि या लेझिम घेऊन या ठिकाणी सर्वजण विठ्ठल नामाच्या गजरामध्ये धुंद होऊन बेधुंद होऊन नाचतायत. ढोल ताशांचा गरजर आहे, लेझिम आहे आणि त्याचबरोबर ती वारकरी भजन आहे आणि विठ्ठलाची पालखी असा हा दिंडी सोहळा वरवड्याच्या खारवीवाड्यातून मित्रांनो सध्या सुरू आहे. खरोखर सुंदर असा हा दिंडी सोहळा पाहायला मिळतोय आपल्या वरवड्याच्या खारवीवाड्यातील. मंडळी आता असे दिंडी सोहळा बघून मी घरी निघालो आहे. 3 वाजता दिंडी मंदिरातून बाहेर पडली, त्यानंतर खालच्या वटारात गेली, तिकडून वरवड्याच्या चौकात आली आणि चौकातून जी खरी मजा सुरू झाली ना ती काय विचारूच नका. पारंपरिक ढोल ताशे, लेझिम आणि वारकरी भजन याच्या तालामध्ये ही दिंडी मंदिरामध्ये आता प्रस्थान करेल आणि त्यानंतर पुन्हा आरती वगैरे होईल आणि मग रात्री असेल भजनाचा जंगी सामना. तर मंडळी अशा पद्धतीने विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट वरवडे खारवीवाडा यांच्या वतीने हा आषाढी एकादशीचा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आणि मी तुम्हाला ब्लॉग दाखवला आहे. आणि जाता जाता पुन्हा एकदा मी आलो आहे आपल्या हिवरी बंदरला, म्हणजेच आपल्या कोकणातल्या आमच्या मरीन ड्रायला आलेला आहे. बघू शकता इकडचा व्ह्यू कसा आहे, इकडे बघा, त्यानंतर इकडचा पण भाग बघा तुम्ही. तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी.